वाळवा तालुक्यातील भरतवाडी येथील प्रगतशील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते विद्याधर निकम यांची प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या संस्थेवरून ईश्वरपूर स्थानिक व्यवस्थापन समितीच्या मानद संचालकपदी निवड झाली। निकम यांचा कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील भरीव कामगिरी, नमस्कार, सर्वप्रथम न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे सांगली जिल्ह्यातील भरतवाडी या गावात आपल्या सोबत आहेत प्रकाश रिसर्च अँड सेंटरच्या मानद संचालकपदी निवड झालेले विद्याधर निकम सर, मला एक सांगा की आपली सुरुवात कुठल्या कार्यातून झाली? मी गेले नमस्कार, सर्वप्रथम न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे सांगली जिल्ह्यातील भरतवाडी या गावात आपल्या सोबत आहेत प्रकाश रिसर्च अँड सेंटरच्या मानद संचालकपदी निवड झालेले विद्याधर निकम सर, मला एक सांगा की आपली सुरुवात कुठल्या कार्यातून झाली? मी गेले 2002 पासून या कार्यक्षेत्रात इलोर PACच्या अंडर काम करतोय। त्याबाबतीतून त्याच्या कामाचे श्रेय घेऊन या संचालकपदी माझी निवड झालेली आहे। या निवडीचं पत्र आपल्याला कुठून आणि कसं मिळालं? या निवडीचं पत्र मला प्रकाश हॉस्पिटल यांच्याकडून मला देण्यात आलेलं आहे। आता पुढील वाटचालीस आपण काय, म्हणजे पुढच्या तुमचं नियोजन काय? या मानद सचिव तुमची निवड झाली, तर त्या मानद सचिवच्या पदाच्या निवडीप्रमाणे आपण पुढचं काय नियोजन करू शकाल? गरजू लोकांना जेवढा लाभ मिळवता येईल तेवढा त्यांना मिळवून देण्याची मी प्रयत्न करेन। तर हे होते विद्याधर निकम। कॅमेरामॅन सुदर्शन बनसोडे, कृष्णात पाटील, सांगली, भरतवाडी। कन्नड तालुक्यातील अहमदाबाद नाचनवेल येथील महाराष्ट्रातील प्रमुख सणापैकी एक असलेला ज्येष्ठ गौरी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। तर स्त्रिया अखंड सौभाग्य आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हा सण साजरा करतायत। यंदा गौरी पूजन सोहळ्याची सुरुवात 30 ऑगस्ट रोजी झाली असून 2 सप्टेंबर रोजी गौरीच्या विसर्जनाने हा सणाची सांगता झाली। गावातील प्रत्येक घरांमध्ये गौरी पूजन पार पडले। महिला भगिनींनी एकत्र येऊन हळदी कुंकूचा कार्यक्रम तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन केले। विशेष म्हणजे पूजनाच्या दुसऱ्या दिवशी परंपरेनुसार 16 पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला। यात 16 भाज्या, 16 कोशिंबीर, 16 चटण्या याचा समावेश होतो। 16 दिव्यांनी गौराईची आरती करण्यात आली। या गौराईला शालू पैठणी परिधान करून दागदागिने घालून महालक्ष्मीच्या स्वरूपात सजवण्यात आले। महिलांमध्ये मोठा उत्साह आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले। घराघरात सुख समृद्धी नांदो अशी भावना महिलांनी यावेळी व्यक्त केली। यावेळी गावातील महिलांनी विविध देखावे सादर करून सणाला आणखी रंगत आणली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। बुलढाणा शहराच्या जीवनवाहिनी ठरलेल्या येळगाव धरणावर आज जलपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। सोहळ्याचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीव भाऊ गायकवाड आणि नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। पूजनानंतर आमदार संजीव भाऊ गायकवाड यांनी पाण्याचं महत्त्व अधोरेखित केले। पाणी हेच जीवन असून प्रत्येक थेंब जपून वापरणे ही काळाची गरज आहे असं आवाहन त्यांनी नागरिकांना केले। या कार्यक्रमाला युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय गायकवाड, शिवसेना नेते विजय आंभोरे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी तसेच नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। मालेगावातील जनता गणेश मंडळ तेली वेटाळ येथे मोफत बालरोग निदान औषध वाटप शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत हे शिबिर श्री गजानन बाल रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते। शिबिरामध्ये तब्बल 59 लहान मुलांची तपासणी करून औषध वाटप करण्यात आले। तर यासाठी डॉक्टर देवडे, डॉक्टर ओंकार शेटे, गजानन कुटे आणि आरोग्य मित्र गणेश जाधव यांनी काम पाहिले। मंडळाच्या विश्वासांच्या परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वी पार पडला। तर 55 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या जनता गणेश मंडळातर्फे समाजोपयोगी उपक्रमाची परंपरा आजही कायम आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी।
पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड येथील अष्टभुजा देवीजवळ आयोजित या पथनाट्यात 7 पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलाय। नाट्यातून डीजेच्या कर्कश आवाजामुळे हृदयविकार, लहान मुलांमध्ये बधिरता, आजारी व्यक्तींना धोका अशा आरोग्यविषयक समस्यांचा संदेश देण्यात आलाय। विशेष म्हणजे डीजे आवाजाने कोसळणारा वृद्ध हा मंडळातील सदस्यांचा वडील दाखवून संवेदनशील संदेश जनतेपर्यंत पोहोचवला। या उपक्रमाचे उपस्थित नागरिक विशेषतः महिलांनी कौतुक केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय ज्ञानेश प्रसाद यांनी। अरे बाबा, अरे बाबा, अरे काय झालं रे बाबा रे? अध्यक्ष काय झालं? अरे तुला सांगत होता पण तू काय ऐकायच्या स्थितीत नव्हता। वाशिम जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना तसे पारंपरिक पद्धतीने काढावी। पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना असतील तसेच आदेश असतील त्यांचं पालन करावं। माननीय सर्वोच्च न्यायालयानं डीजे संदर्भात काही नियम व अटी दिलेले आहेत त्यांचंही पालन करावं। मिरवणुकीत डीजे वाजवण्याची आवाजाची मर्यादा ही दिवसासाठी 55 डेसिबल तर रात्रीसाठी 45 डेसिबल एवढी निश्चित केली आहे। ज्या मंडळाकडून ही मर्यादा ओलांडली जाईल त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियम, ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियम, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अधिनियम या कायद्यांद्वारे कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल। जर आपल्यावर गुन्हे दाखल झाले तर भविष्यात तुम्हाला पावसामुळे वातावरणात बदल झाल्याने सर्दी, खोकला, ताप आणि व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येते। खासगी रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांची संख्या वाढली असून रोजची ओपीडी 850 ते 900 इतकी होत असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी दिली। अशी लक्षणे असलेल्यांनी आजार अंगावर न काढता तात्काळ जवळच्या दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत असं आवाहन यावेळी त्यांनी केले। आता वातावरण बदलामुळे आपल्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या किती, रोजची ओपीडी किती होते आणि कुठल्या रुग्णांची संख्या जास्त आहे? सध्या पावसाळा अगदी जोरात चालू आहे, त्याच्यामुळे वातावरणात काही प्रकारचे बदल झालेले आहेत। या बदलामुळं सध्या अनेक प्रकारचे जे रोग आहेत त्याची वाढ जोरात झालेली आहे। त्याच्यामध्ये आमच्या उपजिल्हा चोपडा येथे मुख्यतः श्वासाचे रोगांमध्ये सर्दी, खोकला वगैरेचे आणि तापाचे संडास उलटीचे काही प्रमाणामध्ये रुग्ण येत आहेत। आमच्याकडे सध्या तरी 8 दिवसाला 800 ते 900 पर्यंत बाहेरून सगळे ओपीडी आहे। दादा, हे जे रुग्ण आहेत, काही रुग्ण अंगावर काढतात, त्या दुर्लक्ष करतात, अशा रुग्णांनी साठी काय आपण आवाहन करू इच्छिता? सध्या तरी वातावरण बघता आणि उद्भवणारे रोग बघता अनेक रुग्णांची संख्येमध्ये वाढ झालेली आहे। त्यांच्या तसेच रुग्णांच्या गंभीरतेमध्ये गंभीर स्थितीमध्ये वाढ झालेली आहे। तरी माझ्या सर्व रुग्णांना सांगणार की तुम्हाला जर कसल्या प्रकारचा जर काही त्रास होत असेल, आजार झालेला असेल तर त्वरित जवळच्या रुग्णालयात किंवा सरकारी रुग्णालयात दाखवणे, अंगावर काढू नये। कारण कसं हा जर रोग अंगावर काढला तर ते त्याच्या जीवावर बेतू शकतात। तसेच जे साधारणतः हाय रिस्क रुग्ण आहेत, उदाहरणार्थ बीपी, डायबिटीस, दुसरे श्वासाचे आजार वगैरे असणारे त्यांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि पुढच्या अनर्थ टाळावा। कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील काँग्रेसच्या सरकारने दलित आदिवासींचा विकास निधी इतर योजनांकडे वळवला तर महाराष्ट्रातही भाजप सरकारनं लाडक्या बहिणीसाठी निधी वळवला। हे दोन्ही पक्ष दलित आदिवासींना न्याय देऊ शकत नाहीत असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी केलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दलित आदिवासींनी वंचित बहुजन आघाडीला निवडून दिलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलंय। मला साधी 2 उदाहरणं देते। आज तेलंगणा राज्य जे महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे ते आणि कर्नाटक राज्य जे महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे, दोन्ही महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेली राज्य आहेत। त्या राज्यांमध्ये सरकार कोणाचं आहे? कुठल्या पक्षाचं आहे? इथल्या सगळ्यांना माहिती आहे तिथे काँग्रेसचं सरकार आहे? हो नाही, काहीतरी उत्तर द्या। माहिती आहे। त्या 2 सरकारने त्यांच्या राज्यातला
दलित आणि आदिवासींसाठी असलेल्या विकासाचा जो फंड असतो, ज्याला स्पेशल कॉम्पोनंट प्लॅनचा फंड म्हटला जातो, तो दलित आणि आदिवासी विकास योजनांकडनं हटवून बाकीच्या योजनांकडे वळवला. महाराष्ट्र राज्यामध्ये तो इथल्या फडणवीसांच्या सरकारने तो फंड लाडकी बहीण योजनेकडे वळवला. म्हणजे ज्या सरकारना तेलंगणा आणि काँग्रेस म्हणजे भाजपकडनं आपल्या काही अपेक्षाच नाहीये. भाजप सारखा पक्ष वंचित समूहांसाठी काही करेल की आपण अपेक्षाच ठेवू नये. पण ज्या संघटनांना, ज्या पक्षांच्या मागे लोकसभा आणि विधानसभेमध्ये आपण आपलं जनमत उभं केलं, त्या पक्षांनी सत्तेत आल्या आल्या आपला हक्काचा फंड काढून घेऊन कोणाला दिला? लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात दिला. ग्रामीण भागामध्ये तो शेती योजनांकडे वळवला, बाकीच्या विकास कामांकडे वळवला, धरण कामांकडे वळवला. त्याचा फायदा आपल्याला थोडा बहुत होतो का? होतो. पण मुळामध्ये दलित आणि आदिवासी कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, दलित वस्त्या सुधारण्यासाठी, दलित संघटनांच्या शैक्षणिक सुविधांसाठी असलेला निधी आपण जेव्हा इतर योजनांकडे वळवतो, तेव्हा हे पक्ष सत्तेत आले तर खरंच आपला विकास करणार आहेत का? हो किंवा नाही? नाही करणार आहे. ठीक आहे, आपल्याला कदाचित निवडणुकीत अपयश येईल, तरी सुद्धा आपल्याला इथल्या सरकारला आपल्या बाजूनी निर्णय घ्यायला भाग पाडायचा असेल तर राजकीय पक्ष म्हणून आपण ताकदीने उभं राहणं, आपण जिवंत असणं आणि इथल्या सरकारला जाब विचारणारा एक पक्ष म्हणून आपलं अस्तित्व निर्माण करणं आणि आपलं अस्तित्व टिकवणं हे अत्यंत त्याच्यामध्ये गरजेचं आहे. आणि ते करत असताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महत्वाची अशी येते की इथे आपला प्रतिनिधी पंचायत समितीमध्ये गेला, आपला माणूस जिल्हा परिषदेमध्ये गेलं तर जिल्हा परिषदेचा जो काही विकास कामांचा निधी असतो तो आपल्या भागामध्ये, आपल्या एरियासाठी, आपल्याला हव्या असलेल्या कामांसाठी आपल्याला वापरता येतो आणि तो करण्याची गरज आहे. आणि म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची गरज आहे. सरकारची जर मराठ्यांना प्रामाणिक आरक्षण देण्याची इच्छा असती तर 2 वर्षापूर्वी हा निर्णय सरकारने घेतला असता. मग 2 वर्ष कशाला घालवले? उगीच आंदोलन कशाला करायला लावलंय? आता जो GR काढायला लावलाय त्यामध्ये संदिग्ध आहे. हा GR न्यायालयात किती टिकतोय हे महत्त्वाचं आहे. तर GR टिकला आणि मराठ्यांना सवलती मिळाल्या तर आनंदच आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. 5 दिवस मुंबईमध्ये आंदोलन केलं, आमरणकाल उपोषण त्यांचं सोडलेलं आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी केली, मागणी मान्य, अनेक मागण्यांच्या मान्य झाल्या. दुसरीकडे छगन भुजबळ जे आहेत ते कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहिले, कुठेतरी नाराज असल्याचं बोलत ओबीसी नेते देखील ते आहेत. जरांगेंचं उपोषण एकदाच काल सुटलं आणि त्यानंतर सरकारच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेट मान्य करून त्याचा GR जरांगेंच्या हातामध्ये दिला. खरं म्हणजे सरकारची जर प्रामाणिक इच्छा असते मराठ्यांना न्याय देण्याची तर 2 वर्षापूर्वीच हा निर्णय घेता आला असता सरकारला. उगाच 2 वर्ष कशाला घालवले? उगाच एवढं आंदोलन मोर्चे करायला का भाग पडलं? कारण त्याही वेळेस अशी स्थिती होती की हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून मराठ्यांना त्या ठिकाणी ओबीसीच्या संदर्भामध्ये ज्या सवलती मिळते त्या मिळाल्या पाहिजे. आत्ताचा जो GR काढलेला आहे तो त्याबद्दल संदिग्धता आहे. त्या GR मध्ये अनेक विषय असे आहे जसे की नाते संबंधांच्या संदर्भामधलं प्रतिज्ञापत्र असेल, गावामध्ये राहण्याच्या संदर्भामध्ये जी समिती नियुक्त केलेली आहे त्याच्यामध्ये गावात राहणारा आणि कुळामधलं ठीक आहे, ते तर ब्लड रिलेशनमधलं असू शकतं, पण गावात राहणाऱ्या व्यक्तीचं प्रतिज्ञापत्र म्हणजे याबद्दल अजून त्याच्या संदर्भातून स्पष्ट झालेले नाही आहे. जेव्हा हे स्पष्ट होतील त्यावर अधिक बोलणं शक्य होईल. पण आज मला असं वाटतं की हे देत असताना जो जल्लोष चाललेला आहे किंवा जी काही मराठ्यांना आरक्षण मिळालं अशी भावना व्यक्त केली जात आहे, याला जर न्यायालयामध्ये चॅलेंज केल्यानंतर हा GR किती टिकतो याबद्दल सांगू शकता आहे. जर GR टिकला आणि सवलती मिळाल्या तर आनंदाची बाब आहे, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता या संदर्भामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं ही भूमिका देवेंद्रजींनी वारंवार मांडलेली आहे. आणि त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागलेला नसेल तर ओबीसींना नाराज होण्याची काही आवश्यकता नाही. पण ओबीसींचं हित जर जोपासलेलं नसेल असं वाटत असेल भुजबळ साहेबांना
तर त्या कारणासाठी त्यांनी याच्यावर आपली नाराजी व्यक्त केली असेल, पण आज अजून या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका भुजबळ साहेबांची आलेली नाही. भुजबळ साहेबांची प्रतिक्रिया आल्यानंतर अधिक आपल्याला बोलता येईल. मराठा समाजाची आरक्षणासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत, तर ओबीसी समाजाच्या ताटात चतकोर भाकरी असूनही तेही हिरावलं जात आहे. तर राज्यात जातहीन जनगणना झालीच पाहिजे या मागण्यासाठी ओबीसी जनमोर्चा वतीने आरक्षण संदर्भात देण्यात आलेल्या राज्य सरकारचा GR फाडून निषेध व्यक्त केलाय. तर येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाजाकडून तीव्र भूमिका घेत आंदोलन छेडले जाईल, असंही यावेळी ओबीसी समाजाने सांगितलंय. आज निषेध आमचा एकच पर्व आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज मागणी आज कलेक्टरकडे निवेदन म्हणून दिले. बघा, आज तुम्हीच पत्रकार बांधव सांगू शकता मराठा कुठल्या अँगलनी मागासलेला आहे. त्यांना 100 एकर यांच्या शेती आहेत, साखर कारखाने, सोसायट्या हे असताना कसं काय मागासलेलं झालंय. तुम्ही आज जबाबदारीने सांगू इच्छितो, हे जे आरक्षण आहे हे राजकीय आरक्षण आहे. यांना ओबीसी मधून लढवायचं आहे. आमचे जे ओबीसीचे काही बांधव येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचा कुठला सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती होऊ नये, सगळ्या ठिकाणी यांचा उमेदवार उभा राहावा म्हणून हे रचलेलं षडयंत्र आहे. आणि याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे आहेत, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो. येणाऱ्या निवडणुका पाहता ओबीसी कडनं कशा प्रकारचं येणाऱ्या निवडणूक पाहता ओबीसी कडनं कशा प्रकारचं या आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब, प्रकाशअण्णा शेंडगे, लक्ष्मण हाके सर हे ठरवणार आहेत. आम्ही ओबीसी बांधवांना आवाहन करतो, ही वेळ नाही, आत्ताचीच वेळ आहे आपलं आरक्षण वाचवायचं. म्हणून जो कोणी उमेदवार असेल, कसला काय असू द्या, त्या उमेदवाराला मतदान करा. आणि ह्या लोकांनी आता जे जरांगेच्या व्यासपीठावर गेलेत, जो कोणी आमदार असेल, खासदार असेल, त्यांची नोंद आमच्याकडे आहे. त्यांना कदापि ओबीसी समाज मदत माफ करणार नाही. कारण का तुम्हाला ओबीसीने मतदान नाही केलं, फक्त एका समाजावर निवडून आले का तुम्ही संविधानिक शपथ घेताय, हा कुठला प्रकार आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे दुर्दैव आहे. 5 मेला सर्वोच्च मेने दिलेला आदेश आहे, त्या आदेशाचा पण तुम्ही पायमल्ली करता. ओबीसी आणि मराठा एक नाही, ओबीसीना कुठे धक्का न लागता हे आरक्षण देण्यात आलेलं. मग हे कुणबी आल्यानंतर ओबीसी धक्का लागणं कुणाला लागणार आहे. सर्टिफिकेट दिलं त्यांनी हैदराबादच्या नोंदणी निश्चित आहे. पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात निर्णय, तो आज केस चालू आहे, त्याचा निर्णय लागू दे ना. मग निर्णय लागला आहे सुप्रीम कोर्टापेक्षा काय विधानसभा मोठी आली का. आज मला असं वाटतं की आज सारे राजकीय पक्ष व दोन्ही राष्ट्रवादीचे नेते हे सुद्धा यांच्या बरोबरीने सगळे आर्थिक मदत करताना त्यांना पूर्णपणे चुकीच्या माध्यमातून आंदोलन करायला लावतात. ही भूमिका कुठेतरी स्पष्ट झाली पाहिजे. आणि केंद्र सरकारने याची ताबडतोब नोंद घेऊन जे कोणी या ठिकाणी विशिष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि चुकीच्या माध्यमातून असंविधानिक मागणी करतात, त्यांच्यावर ही कार्यवाही नेतेवान झाली पाहिजे. GR फाडून तुम्ही अशा प्रकारे निषेध राज्य सरकारचा दर्शवला. येणाऱ्या काळात पुन्हा निवडणुका आहेत, त्यानंतर पुढची भूमिका काय असणार आहे, उद्याची भूमिका काय असणार आहे येणाऱ्या काळात? उद्याची भूमिका आहे, जोपर्यंत या ओबीसीना न्याय मिळत नाही तोपर्यंत ओबीसी ठाम एक भूमिका निश्चित घेणार आहे. आणि ती भूमिका आमचे नेते नक्की ठरवतील, आम्ही त्याप्रमाणे कार्यवाही करू. मंत्रिमंडळाची बैठक होती, या मंत्रिमंडळ बैठकीला छगन भुजबळ आणलेला आहे, त्या संदर्भात नाराजी ऑफकोर्स असणारच. परवाचे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत स्पष्ट सगळे मुद्दे सविस्तर निवेदन केलेलं आहे. असं असताना त्यांचा विचार विश्वासात नाही घेताना, तुम्ही एक सिनियर मंत्री म्हणून त्याचा विचार न घेताना तुम्ही जर असंविधानिक करणार असाल, सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात काही निर्णय घेणं असेल तर त्याचा जाहीर निषेध करणं हे त्यांना उचितच होतं. शेवटपर्यंत हटणार नाही असं जरांगेने सांगितलं होतं. त्यामुळे राज्य सरकार असेल, इतर लोकांनी देखील त्याची दखल घेतली का वाटतं येणाऱ्या काळात कशा प्रकारचं आरक्षण कोणाला कशा प्रकारे मिळावं असं की उद्या असं व्हायला नको की यांनी धर्मवाद जातवाद निर्माण केलेलं असं उद्या चित्र महाराष्ट्रात उभं राहणार आहे. अशी परिस्थिती निर्माण याच लोक सत्तारूढ पक्षांनी आज करून ठेवलेली आहे. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं.
ठाणे जिल्हा महिला बाल विकास विभाग संचालित उल्हासनगर येथील महिला बाल सुधारगृहातून 6 मुलींनी पलायन केल्याची धक्कादायक घटना 27 ऑगस्ट रोजी घडली होती. तर त्यातील 4 मुली सापडल्या असून 2 मुली अद्याप बेपत्ता आहे. याच महिला सुधारगृहातून काही महिन्यापूर्वी 8 मुलींनी सुरक्षा भिंत ओलांडून पळ काढला होता. यामुळे बाल सुधारगृहाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. महिला बाल सुधारगृहातून 6 मुली यांनी पलायन केला होता. आता काय परिस्थिती आहे? नमस्कार. हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचं महिला बाल सुधारगृह आहे. त्याच्यातून 6 मुलींचं एक 15 दिवसापूर्वी पलायन झालं होतं. तर त्यामध्ये आपण एकूण 4 मुलींना जे आहे ते डिटेक्ट करायला आपल्याला यश आलेलं आहे आणि संबंधितांची रवानगी आहे ते बाल सुधारगृहाला आपण केलेली आहे. आणखी 2 मुलींचा शोध जो आहे तो सुरू आहे. सर, या मुली काय पडून गेल्या होत्या, काय सांगितलं जेव्हा? त्यांना राहण्याची तिथे इच्छा नव्हती, आईवडिलांकडे जाण्याची इच्छा होती. त्या अनुषंगाने त्या पळून गेलेल्या आहेत. काय गैरसोय वगैरे होत्या असं काही समोर आलं? तसं काय समोर आलेलं नाही. त्यांना घरची आठवण येत असल्या कारणाने त्या निघून गेलेल्या आहेत. तर या आधी 8 मुली भिंत ओलांडून गेल्या होत्या. त्या संदर्भात सुरक्षा यंत्रणेबाबत काय आपण हे केलं? त्याच्यामध्ये पूर्ण आपण वॉल कंपाऊंड CCTV जे आहेत ते संबंधित यंत्रणेने केलेले आहे आणि त्यात आणखी आपण सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.